नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी भूगोल विषय जो आहे त्या भूगोल विषयामध्ये भौगोलिक कारणे द्या हा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो। प्रश्न क्रमांक 5 मध्ये 4 पैकी तुम्हाला 2 भौगोलिक कारणे जी आहेत ती लिहायची असतात आणि हा जो प्रश्न आहे जवळपास 12 मार्काला असतो, कारण 6 मार्काला असतो, कारण इथं आपल्याला 3 मार्कांचे 2 लिहायचे असतात, त्याच्यामुळे 2 लिहायचे असतात 3 मार्क। एका बरोबर उत्तराला तुम्हाला 3 मार्क असतात, त्यामुळे 3 अधिक 3 6 मार्क हे हातातले आहेत आणि या 6 पैकी 6 मार्क कसे मिळतील यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली सगळी महत्त्वाची कारणे जी आहेत ती आज आपण बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर चॅनल सबस्क्राइब करून टाका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा मित्रांनो, पहिलं कारण आहे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे बघितलं जातं। सप्टेंबर 2021 ला विचारलेला प्रश्न आहे। बघा, जगाकडे लक्षात घ्या, जगाच्या आर्थिक विकासात हातभार लावणारा देश म्हणजे ब्राझील हा जो आहे तो जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश आहे असं का म्हटलं जातं याचं कारण बघा। याच्यातला पहिला मुद्दा आहे, ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता। जसा भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता तसा ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा 3 शतकं म्हणजे जवळपास 300 वर्षांपेक्षा अधिक काळ ब्राझील हा देश पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता, म्हणजे त्यांच्या हाताखाली होता। त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा तुम्ही लिहायचा, 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात म्हणजे 20व्या शतकाच्या शेवटचा जो काही कालखंड आहे जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे। म्हणजे जागतिक वित्तीय समस्या, ज्या आर्थिक समस्या ज्या होत्या, जागतिक वित्तीय समस्या होत्या, याच्यामधून हा देश सावरला कधी 20व्या शतकाच्या शेवटी। आणि त्यानंतर भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून किंवा या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते, म्हणजे भविष्यामधली एक मोठी बाजारपेठ, भविष्यातली एक प्रमुख बाजारपेठ म्हणून आता ब्राझीलकडे बघितलं जातं आणि अशा प्रकारे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे बघितलं जातं। या शब्दामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकताय। पुढचा मुद्दा आहे, हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या 12माही स्वरूपाच्या आहेत। हिमालयातील सर्व नद्या 12 महिन्याच्या स्वरूपात म्हणजे 12 महिने त्या वाहतात, 12 महिने या नद्यांमधून पाणी वाहतं। असं का? तर बघा, 3 मुद्दे आहेत, 3 मार्काला 3 मुद्दे लिहायचे। सप्टेंबर 2021 ला आलेला प्रश्न, पहिला मुद्दा, हिमालयातील बहुतांश नद्या अति उंचावरील बर्फाच्छादित पर्वत शिखरांमधून उगम पावतात। म्हणजे हिमालयातल्या ज्या काही तुमच्या नद्या आहेत त्या काय करतात, अशा प्रकारे हिमालयामधून त्या काय करतात, उगम पावतात। म्हणजे बर्फाच्छादित म्हणजे बर्फाने आच्छादित असलेला हिमालय पर्वत आहे, त्या हिमालय पर्वतामधून बऱ्याचशा नद्या ज्या आहेत त्या वाहत आहेत। ओके, उगम पावतात आणि त्या वाहत येतात पुढे। उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळतं। उन्हाळ्यामध्ये या नद्यांना पाणी कुठून मिळतं? उन्हाळ्यामध्ये हिमालयातला बर्फ वितळतो आणि तो बर्फ वितळल्यामुळे ते पाणी नद्यांच्या वाटे बाहेर येतं, म्हणजे नद्यांना हे पाणी मिळतं। ओके, आणि तिसरा मुद्दा, पावसाळा व हिवाळा व उन्हाळा या तीनही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील नद्या जवळजवळ 12माही स्वरूपाच्या आहेत। म्हणजे मुद्दा काय बाबा, हिमालयातील बहुतांश नद्या या उंच पर्वत शिखरावरून उगम पावतात। दुसरा मुद्दा लिहाल, या पर्वतामध्ये या नद्यांना उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळे पाणी मिळतं आणि पावसाळ्यात तर पाणी असतंच या नद्यांना, सगळ्याच नद्यांना पावसाळ्यात पाणी असतं, म्हणून या नद्या 12माही आहे अशा प्रकारे आपण सांगू शकतो। एकदम सोपा मुद्दा आहे, त्यामुळे जास्त टेन्शन लेणे का नाही। पुढचा जो मुद्दा आहे तो काय बाबा, आपल्याकडे भारताच्या, बघा या ठिकाणी जवळपास 3 वेळा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारलाय, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत। पूर्व किनारा कुठं? या ठिकाणी जर आपण आपला भारत देश जर आता बघितला तर मला काय या डायग्राम काय व्यवस्थित काढता येणार नाही। बघा इथं या ठिकाणी पूर्व किनारा म्हणजे इथं बरं का, हा पश्चिम किनारा जिथं आपली मुंबई वगैरे आहे, तर या पूर्व किनाऱ्यावरती, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती बंदरे कमी काय आहेत? बघा, पहिला मुद्दा, भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे। पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आहे। म्हणजे पूर्व किनाऱ्यावर काय झालं, ज्या नद्या उत्तरेमधून येतात त्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या पूर्व किनाऱ्यावरती येत असताना खूप मोठ्या प्रमाणात गाळ जो आहे तो घेऊन येतात आणि तो जो काही पूर्व किनारा आहे तो गाळाने बनलेला आहे। कशाने बनलेला आहे? गाळाने बनलेला आहे आणि तिथे त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे। काय झालाय? त्रिभुज प्रदेश। आणि हा सगळा जो पूर्व किनारपट्टीचा जो समुद्र किनारा आहे तो गाळाच्या संचयनाने तयार झालेला आहे। बरं का, गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे। पहिला मुद्दा, पूर्व किनारा गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे, त्यामुळे तिथं त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे। दुसरा मुद्दा, भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ
पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची जी पातळी आहे ती खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे आणि पश्चिम किनाऱ्यावरती म्हणजे मुंबई म्हणा किंवा गुजरात म्हणा, हा जो पट्टा आहे या आपल्या पट्ट्यामध्ये जवळपास अरबी समुद्राच्या पट्ट्यामध्ये पाण्याची खोली जी आहे ती खूप जास्त आहे. आणि तिसरा मुद्दा, गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकासाला पोषक ठरत नाही. म्हणजे गाळ आणि पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराला पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. जर नैसर्गिक बंदर जर तयार व्हायचं असेल तर तिथं दोन गोष्टींची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे तिथं गाळ नकोय आणि दुसरी गोष्ट पाण्याची खोली जास्त असली पाहिजे. पूर्व किनारपट्ट्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गाळाचं संचयन होतं, त्यामुळं तिथं आणि त्याचबरोबर पाण्याची खोली खूप कमी आहे, त्यामुळं त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरे कमी आहेत हे सांगता येईल. तर एकदम साधा सोपा मुद्दा आहे, 3 मुद्द्यात काम होईल. पहिली गोष्ट, भारताचा पूर्व किनारा नद्याने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला आहे, नद्याने वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे तयार झालेला आहे आणि त्यामुळे तिथं त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली. पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आहे, तेथील पाण्याची पातळी जास्त खोल नाहीये, त्यामुळं त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरे तयार होत नाहीत. ओके, झाला, विषय संपला. पुढचा जो मुद्दा आहे बघा, तिसरा जो प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. भारतामध्ये बाबा 4 महिने हिवाळ्यामध्ये हिमवर्षाव होतो, पण ब्राझीलमध्ये नियमित होत नाही. याचं कारण काय बघा, याचं पण एक कारण आहे. सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. म्हणजे शीतकटिबंधीय प्रदेश जो आहे, कुठला शीतकटिबंधीय देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्र सपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. बघा, अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये उंचीवर असणाऱ्या हिमालय पर्वतामध्ये हिमवर्षाव होतो जसा. ओके, ब्राझील देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात आहे. ब्राझील देशाचं स्थान कुठे आहे? शीत कटिबंधामध्ये नाहीये. ब्राझील देशाचं स्थान हे उष्ण कटिबंधात आहे. याशिवाय ब्राझील देशात अतिउंच प्रदेश सुद्धा नाहीत, त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. बघा, हिमवर्षाव होण्यासाठी 2 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट, ते जे स्थान आहे ते शीत कटिबंध प्रदेशामध्ये पाहिजे. त्या शीत कटिबंध प्रदेशामध्ये ब्राझील येत नाही. दुसरी गोष्ट, तिथं उंच पर्वत पाहिजे. म्हणजे समुद्र सपाटीपासून खूप उंचीपर्यंत पर्वत पाहिजे, जेणेकरून तिथं हिमवृष्टी होईल. तसा सुद्धा उंच प्रदेश या ठिकाणी नाहीये. तसे सुद्धा उंच पर्वतीय प्रदेश ब्राझीलमध्ये नाहीयेत, त्यामुळे त्या ठिकाणी नियमित हिमवर्षाव होत नाही, हे आपल्याला साहजिकच सांगता येऊ शकतं. हा झाला एक मुद्दा. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. भारतात पाऊस कशामुळे पडतो? ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे. आणि 4 महिने सुसाट धुमधडाक्यात पाऊस पडतो आणि उरलेले 8 महिने पाणी है पाणी जिंदगानी है, पाणीच भेटत नाही, अशी अवस्था आहे. बघा, भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. भारतात पाऊस कशामुळे पडतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे जातात. दक्षिण म्हणजे अरबी समुद्रामधून अशा प्रकारे ते वारे येतात. कुठून येतात? अरबी समुद्रामधून वारे येतात, वारे वाहत येतात. आणि हे कुठले वारे असतात? नैऋत्य मोसमी वारे पश्चिमेकडून वाहत येतात आणि ते कुठे जातात? उत्तरेकडे. टप्प्याटप्प्याने ते उत्तरेकडे जातात. म्हणजे अशा प्रकारे समजा इथून वाहत येतात आणि अशी उत्तरेकडे आपले निघून जातात बिचारे पाणी घेऊन. पुढे काय होतं? भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात. बरं का, म्हणजे हे जे वारे आहे भारताच्या मुख्य भूमीवरून वाहत जातात, म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून हे वारे येतात. त्याच्यानंतर हे वारे काय होतात? मुख्य भूमीवरून वाहत जातात आणि हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगावरून ते पुढे परत कुठे जातात? भारताच्या हिंदी महासागराकडे हे परत या ठिकाणी ते वारे निघून जातात. अशी ही एकंदरीत परिस्थिती आहे. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्विकल्पीय भागामध्ये पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे आणि त्यानंतर हे वारे ज्यावेळेस पुन्हा येतात, परत फिरतात हिमालयाकडे जाऊन, त्यावेळेस तो परतीचा पाऊस पडतो आणि त्यामुळे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो. असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या ठिकाणी बघा,
बघा ज्या म्हणजे तसं बघायला गेलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो असं म्हटलं गेलंय. आणि नैऋत्य मोसमी वारे जे आहे ते भारताच्या दक्षिण भागामधून निघतात आणि हळूहळू ते हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात आणि तेथून हे वारे पुन्हा हिंदी महासागराकडे परत पळतात. आणि ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या आणि हे वारे कुठे जातात बाबा ईशान्य दिशेकडून, कारण आता ते हिमालयात आणि शिवालिक व हिमाचल रांगांना धडकून ते परत रिटर्न येणार आहेत. म्हणजे ते कुठून येणार बाबा, ते ईशान्येकडून येणार आहे. ईशान्य दिशांकडून हे वारे येणार आहेत, बरोबर ना. पहिले नैऋत्य मोसमी वारे तिकडे जाणार, तिथून परत रिटर्न येणार, मागे फिरणार आहे सगळे ढग. आणि त्यामुळे ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे सुद्धा म्हणजे ज्यावेळेस परतीचा पाऊस पडतो आपण म्हणतो ना, त्या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे सुद्धा भारताच्या द्विकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे ईशान्य वाऱ्यांमुळे सुद्धा पाऊस पडतो. म्हणजे मुख्य पाऊस जो आहे तो आपला नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो आणि त्याच्यानंतर परतीचा पाऊस पडत असताना तो ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे पडतो. ओके, अशा प्रकारे आपण हे कारण जे आहे ते स्पष्ट करू शकतो. पुढचा मुद्दा बघा 6वा, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. आता ही जी उष्णकटिबंधीय, ब्राझील जो आहे तो उष्णकटिबंधीय क्षेत्रात आहे, पण तिथं उष्णकटिबंधीय वादळं जी आहेत ती कमी प्रमाणात होतात. याचं काय कारण आहे बघा, ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. बघा, ब्राझीलच्या किनारी भागामध्ये विषुववृत्ताजवळ साधारणपणे तापमानात कोणताही फरक पडत नाही, हे लिहायचं. त्यानंतर या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने उध्व दिशेने वाहन होतं आणि या प्रदेशातील अंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपात असल्यामुळे आवर्तन निर्माण होत नाही. त्यामुळे उष्णकटिबंधीय वादळे जी आहे ती या ठिकाणी कमी प्रमाणात येतात. पुढचा मुद्दा बघा की ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. बघा, उत्तर भागामध्ये घनदाट अरण्य का आहे, जुलै 19ला विचारला होता. का बाबा, बघा कारण आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिमी असते. या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 280 अंश सेल्सिअस असते. बघा, लक्षात घ्या 2 गोष्टी आहेत. या भागामध्ये ब्राझील देशाच्या उत्तर भागामध्ये ॲमेझॉन नदी आहे आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये वार्षिक जवळपास 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आणि याचं वार्षिक तापमान 280 अंश सेल्सिअस आहे का 28 अंश सेल्सिअस आहे. आय थिंक 28 अंश सेल्सिअस पाहिजे. 200 अंश म्हणजे माणसं उकळून जातील ना, 28 अंश सेल्सिअस पाहिजे. तर ते जरा एकदा चेक करू आपण, म्हणजे काय गडबड नाही म्हणताय. ओके मित्रांनो, आता मी जरा थोडंसं चेक करतो, पण चेक करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत लेकिन लाईक बहुत कमी आहे, तो प्लीज या ठिकाणी लाईक करा विषयाला. आपला या व्हिडिओला आपला एक लाईक खूप महत्त्वाचा आहे. 28 अंश सेल्सिअस आहे, 280 नाही तर इथं 28 अंश सेल्सिअस. ओके, बरोबर. अशा प्रकारे ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस असतो आणि सूर्यप्रकाश असतो. म्हणजे उत्तर भागामध्ये बघा पाऊस 2000 मिलीमीटर एकदम धुमधडाक्यात. आणि दुसरी गोष्ट काय असते, 28 अंश सेल्सिअस तापमान असतं. म्हणजे भरपूर पुरेसा सूर्यप्रकाश पण मिळतो, पाऊस पण भरपूर मिळतो, या दोन्ही गोष्टी मिळतात. आणि या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते. कशी होते, वनस्पतींची वाढ एकदम झपाट्याने होते आणि वनस्पतींचा जीवनकाळ सुद्धा मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. 2 गोष्टी आहे, ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये ॲमेझॉन नदीचे खोरे आहे आणि या भागामध्ये जवळपास 2000 मिलीलीटर पाऊस पडतो. किती पाऊस पडतो, 2000 मिलीलीटर इतका पाऊस या उत्तर भागामध्ये पडतो. आणि त्याचबरोबर वार्षिक सरासरी तापमान जे आहे ते 28 अंश सेल्सिअस आहे. बरोबर, पहिल्या मुद्द्यामध्ये काय लिहिणार, येथे वार्षिक सरासरी उत्तर भाग ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये आहे आणि येथे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. तसेच जवळपास वर्षभर सरासरी तापमान 28 अंश सेल्सिअस असतं. हा पहिला मुद्दा. आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय लिहायचं आपल्याला की त्यामुळं या ठिकाणी भरपूर पाऊस आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे या ठिकाणी वनस्पतींना वाढीसाठी पोषक वातावरण आहे. ओके, आणि त्याचबरोबर वनस्पतींची वाढ झपाट्याने होते, वनस्पतींचा जीवनकाळ मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्याने व्यापलेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता हा प्रश्न बघा, मार्च 19, सप्टेंबर 19 आणि जुलै 2022 आला होता. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे का म्हणतात? ब्राझील मधल्या सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे का म्हणतात? बघा, याचं कारण काय, ब्राझील देशात उत्तरेकडील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वने आहेत. पहिली गोष्ट, ही सदाहरित वने कुठं आहे, ब्राझील देशाच्या उत्तरेला ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सदाहरित वने आहेत.
बरोबर, सदाहरित वर्षावने आहेत. लक्षात घ्या. काय लिहिणार आपण? ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात सदाहरित वने आहेत. ओके, घनदाट सदाहरित वने आहेत. या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात. वनस्पती आहेत, घनदाट जंगल आहेत, म्हणजे ते काय करणार? कार्बन डायऑक्साईड घेणार आणि आपल्याला ऑक्सिजन देणार. ओके, या वर्षावनातील वनस्पती मोठ्या प्रमाणात वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे उत्सर्जन करतात. बरोबर. पहिला मुद्दा काय लिहिणार की ब्राझीलच्या उत्तर भागात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात घनदाट वर्षावने आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपण लिहिणार ही वर्षावने मोठ्या प्रमाणात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन उत्सर्जित करतात. काय? कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन उत्सर्जित करतात मोठ्या प्रमाणामध्ये. आणि या वर्षावनांमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आणि या वर्षावनामुळे काय होतं? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. म्हणूनच तर यांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. हा झाला 8वा प्रश्न. यानंतर गाडी आपली थोडीशी पुढे घेऊयात. पुढचा मुद्दा काय? भारतात पानझडी वने आढळतात. याचं कारण काय आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊयात. बघा, पहिला मुद्दा 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. पानझडी वने कुठे आढळतात? जवळपास 1000 ते 200 मिलीमीटर पाऊस जिथं पडतो तिथं पानझडी वने आढळतात. ओके, लक्षात घ्या. काय मुद्दा लिहिणार की 1000 मिमी ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण 1000 ते 2000 मिलीमीटर आहे. बरोबर का? भारताच्या बहुतांश भागात पर्जन्याचे प्रमाण म्हणजे पावसाचं प्रमाण 1000 ते 2000 मिलीमीटर आहे. आणि तिसरा मुद्दा, उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून, बरं का, उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनात पाणी कमी होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात वनस्पतींची पाने गळून पडतात. परिणामी पानझडी वने आढळतात. बरोबर का? कारण लक्षात घ्या की उन्हाळ्यामध्ये पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये किंवा कोरड्या ऋतूमध्ये वनस्पतींची पाने गळून पडतात. का? कारण बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून. ओके, याचं हे कारण आहे. म्हणून पानझडी वने आढळतात. लक्षात घ्या. पहिला मुद्दा काय लिहायचा? 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. दुसरी गोष्ट, भारताच्या बहुतांश भागामध्ये 1000 ते 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. तिसरा मुद्दा, उन्हाळ्यामध्ये पाण्याचे बाष्पीभवन कमी व्हावे म्हणून काही भागामध्ये, काही कोरड्या ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये वनस्पतींची पाने गळून पडतात. म्हणून परिणामी भारतात पानझडी वने आढळतात असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा मुद्दा बघा. लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे. संसाधन आहे म्हणजे काय? या लोकसंख्या जी आहे हे संसाधन काय? कारण त्या लोकसंख्येचा वापर करून देशाचा विकास साधता येऊ शकतो म्हणून त्याला संसाधन म्हणतात. याचं कारण काय लिहायचं? कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकावर अवलंबून असतो. बघा, कोणत्याही देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास 2 गोष्टींवरती अवलंबून असतो. पहिली गोष्ट लोकसंख्या आणि दुसरी गोष्ट गुणवत्ता. बघा, लोकसंख्या आणि गुणवत्ता. लोकसंख्या भरपूर आहे आणि गुणवत्ता पण चांगली आहे तर देशाचा विकास एकदम सुसाट. लोकसंख्या भरपूर पण गुणवत्ता 0, विकास 0. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या आणि लोकसंख्येची गुणवत्ता या 2 गोष्टींवरती अवलंबून असतो. दोन्ही गोष्टी पाहिजे. एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकांची गुणवत्ता निम्न असेल तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संत गतीने होतो. बाबूजी धीरे चलना, अशा प्रकारे एकदम संत गतीने होणार आहे. कसा? एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक आहे पण लोकांची गुणवत्ता जी आहे ती निम्न आहे, कमी आहे, तर विकास संत गतीने होणार आहे. आणि जर एखाद्या देशाची लोकसंख्या, बरं का, एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल म्हणजे कमी असेल पण लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाची आर्थिक व सामाजिक विकास जो आहे तो जलद गतीने होतो. अशा प्रकारे लोकसंख्या हे महत्त्वाचं संसाधन आहे. म्हणजे जर एखाद्या देशाची लोकसंख्या खूप सारी जास्त आहे आणि त्याचबरोबर त्याची गुणवत्ता जी आहे ती कमी आहे तर त्या देशाचा विकास संत गतीने होणार. दुसरा मुद्दा, ज्या संख्येची लोकसंख्या निम्न आहे, कमी स्वरूपाची आहे, कमी आहे, परंतु ती लोकसंख्या जी आहे ती चांगल्या क्वालिटीची आहे, चांगल्या दर्जाची आहे, त्याची चांगली गुणवत्ता, त्यांची गुणवत्ता जी आहे उच्च दर्जाची आहे, तर देशाचा विकास चांगला होणार. आपल्या देशाची लोकसंख्या जी आहे ती जगात 1 नंबरला गेलेली आहे परंतु त्याच्यामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये ज्या दिवशी वाढ होईल त्या दिवशी आपण आर्थिक मासकतेच्या मार्गाला लागू. नाहीतर तोपर्यंत जय महाराष्ट्र. जी शिक्षणाची सिच्युएशन, परिस्थिती आज चालू आहे ती बघता ही गुणवत्ता किती प्रमाणामध्ये वाढेल येत्या काळामध्ये त्याच्यावरती एक खूप मोठं
प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, तर त्यावरती आपण नंतर स्पेशल चर्चा करू. आताची चर्चा भूगोलावरती करू. ओके, पुढचा मुद्दा बघा. ब्राझीलमध्ये लोकवस्तींचे केंद्रीयकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. इथंच का आढळतं बाबा, दुसरीकडे का नाही आढळत, याचं कारण आहे ते आता आपण बघूयात. नोव्हेंबर 2020 ला आलेला प्रश्न. पहिला मुद्दा. सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतीवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या होत्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीवरच्या प्रदेशात निर्माण केल्या होत्या. बघा, सुरुवातीच्या काळात युरोपामधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. सुरुवातीच्या काळामध्ये युरोपामधल्या अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या आणि या वस्त्या ज्या आहेत त्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या होत्या. दुसरा मुद्दा. ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने बरं का, ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा व साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात साठा आहे. परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या देशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला. बघा, या ठिकाणी लक्षात घेतलं तर इथं बघा, ब्राझीलमध्ये पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेने पाहिजे की कमी रुंद पट्ट्यात, म्हणजे एक काम करू आपण, इथं असं लिहू शकतो. ब्राझीलमध्ये पूर्व किनारपट्टीत किंवा पूर्व किनारपट्टी असलेल्या भागामध्ये सम व दमट हवामान आहे, सुपीक जमीन आहे, मुबलक पाणी पुरवठा आहे व साधन संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झालेला आहे आणि परिणामी या भागात लोकवस्त्याही जास्त विकसित आढळतात. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो. ओके, बघा पुढचा मुद्दा बघा. या ठिकाणी हा मुद्दा बघा की ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. ब्राझीलच्या ईशान्य भागात वस्त्या विरळ काय आहेत? बघा, ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. काय बाबा, हा प्रदेश कुठला आहे? ब्राझीलचा ईशान्य भाग जो आहे तो ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडचा पर्जन्य छायेचा भाग आहे. म्हणजे तिथं पाऊस कमी पडतो, खूपच कमी पडतो. या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. साधा उपाय की बाबा, ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पलीकडचा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि या भागामध्ये जवळपास 600 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो आणि त्यामुळे हा भाग जो आहे तो अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इथे पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेती पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे इथे या भागामध्ये विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या ज्या आहेत त्या आपल्याला आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या ज्या आहेत त्या विरळ आढळतात. बघा पुढचा. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. हा एक मुद्दा जो आहे तो पाठ करून ठेवा मित्रांनो, समजून घ्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. काही महत्त्वाचे प्रश्न, हा पण प्रश्न महत्त्वाचा बरं का. बघा, ब्राझीलच्या उत्तर भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्यात, त्याची कारणं या ठिकाणी बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहेत. बघा, काही प्रश्न जे आहेत ते मी तुम्हाला पाठ करायला सांगितले, त्याचे स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओला मध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघा. उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहेत. बघा, कारण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. कसा प्रदेश आहे? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल प्रदेश आहे. या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. कसं? उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात शेती व विविध उद्योग भरभराटी चाललेले आहेत. या ठिकाणी विविध उद्योग, शेती फुल भरभराटी चाललेली आहे, जोरदार काम चालू आहे. या प्रदेशात वस्तूंची ने-आण करण्यासाठी व प्रवाशांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या साधनांची मागणी असते. म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले. याचं कारण काय? की हा जो प्रदेश आहे तो सखल प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं दाट वितरण आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या प्रकारामध्ये या प्रदेशामध्ये शेतीचा विकास झाला आहे, उद्योगधंद्याचा विकास झालेला आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, म्हणून या विभागामध्ये, या प्रदेशामध्ये लोकांची ने-आण करण्यासाठी, त्याचबरोबर एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतुकीची खूप मोठी मागणी आहे. म्हणून या ठिकाणी वाहतुकीचे जाळे जे आहे ते, लोहमार्गाचे जाळे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आढळते, असं आपण लिहू शकतो. पुढचा मुद्दा. आंतरराष्ट्रीय पर्यटक
ब्राझीलकडे आकर्षित होतात, याचं कारण काय की आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात याची काही कारणं आहेत. पहिली गोष्ट, पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी येथे आहेत, निसर्गरम्य व स्वच्छ सागरी किनारे आहेत, येथे निसर्गरम्य बेटे आहेत, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट वर्षावने आहेत, विविध प्रजातींचं प्रमाण आणि पक्षी आहेत त्या ठिकाणी, विविध उद्याने आहेत, ब्राझिलिया, रिओ दी जेनेरिओ, साओ पाउलो इत्यादी मोठी शहरे आहेत आणि मॅनास बंदर व फुटबॉल स्टेडियम या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर एक गाणं सुद्धा आहे, ब्राझील ला 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 ला, हे गाणं तुम्ही बघितलं ऐकलं असेल. ठीक आहे, तर गाण्याकडे न जाता आपण आपल्या पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा, ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास होत गेलेला आहे. कुठला? पर्यावरण स्नेही पर्यटनाचा विकास होत गेला, ही चांगली गोष्ट आहे. बघा, मार्च 2022 ला प्रश्न आला होता, पांढऱ्या शुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्य, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास झालेला आहे. कशामुळे? एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे ब्राझीलचा जलद गतीने विकास झालेला आहे. ब्राझीलच्या पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास झालेला आहे. पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे आवश्यक आहे. म्हणजे पर्यटन व्यवसायाच्या वाढीमुळे काय होतं? प्रदूषण होऊ शकतं, पर्यावरण जो आहे त्यास हानी पोचू शकते. या परिणाम जे आहे ते रोखणं गरजेचं आहे. आणि पर्यावरण स्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिकाधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवणे शक्य होणार आहे. म्हणून ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिकाधिक विकास होत गेलेला आहे, कारण पर्यावरणाला हानी न पोचण्यासाठी. ओके, पुढचा मुद्दा बघूयात. पुढचा पॉइंट आहे, पुढचा प्रश्न आहे, ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या थोडीशी मागे आहे, पीछे आहे. क्यों? ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या 8 तास 30 मिनिटं मागे आहे. ओके, म्हणजे आज भारतात जितके वाजलेले असतील, समजा भारतामध्ये 8:30 झाले असतील तर तिथं थोडासा 12 वाजले असतील, अशा प्रकारची अवस्था आहे. बघा, भारतात आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे आहे. भारत जो आहे तो आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5.5 तास मिनिटे पुढे आहे. आणि ब्राझील आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. म्हणून 5 + 3 8.5 तास मागे ब्राझीलचा जो वेळ आहे तो भारताचा आहे, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बघा, पुढचे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, हे सगळे प्रश्न बघा, आतापर्यंत आपण जे काही प्रश्न बघितले ते सगळे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेले होते. तर आता हे पुढचे जे प्रश्न आहेत ते आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आले नाही, परंतु महत्त्वाचे आहेत. आता हे तुम्ही वाचा. ही जी व्हिडिओ आहे पार्ट 1 मध्ये मी भौगोलिक कारणे जी आहेत ती समजून सांगितली, ज्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न. आता त्याच्यानंतर याचं जे एक्सप्लेनेशन आहे, वाटलंच तर मी पुढच्या याचं एक्सप्लेनेशन करावं का इथल्या पुढच्या प्रश्नांचं, तर ते जर तुम्हाला असं वाटत असेल की यातलं पुढचं एक्सप्लेनेशन झालं पाहिजे पुढच्या काही कारणांचं, तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की सर इथून पुढची जी काही कारणं आहेत 19 पासून पुढची मी तुम्हाला आता दाखवतो, यांचं जर एक्सप्लेनेशन हवं असेल तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की सर यांचं एक्सप्लेनेशन आम्हाला हवं आहे, आमच्या लक्षात राहत नाही. तर तसं असेल तर मी त्यावरती वेगळी सेपरेट व्हिडिओ बनवेल. ओके, पण सध्या तुम्ही फक्त बघून घ्या, याचे स्क्रीनशॉट घ्या आणि हे पाठ करा. ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असं का म्हटलं जातं? त्याचबरोबर ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोक जीवनावर जास्त होतो. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. त्याचबरोबर उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरिकीकरण जास्त झालेलं आहे, असं का? त्याचबरोबर ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. त्याचबरोबर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो, हे एक स्पष्ट करा. त्याचबरोबर भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. त्याचप्रमाणे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. आणि त्याचबरोबर भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. तर अशा प्रकारचे हे काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही बघितले, तर हे सुद्धा वाचा, हे समजून घ्या, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि यांचं जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल पुढच्या की जे आतापर्यंत बोर्डाला विचारले गेले नाही अशा प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनची जर तुम्हाला गरज असेल तर तसं कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात.
नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबू. धन्यवाद.